हिंदी मराठी शिव्या मराठी सगळं. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आपण चाललो आहोत आंबे पाडायला. गाईज आंबा आपण पाडायला. आज आहे ना पळून आलोय हॉस्टेल मधून आणि साऊंड घेतलाय बघू शकता तुम्ही. आणि इथं द ओजीस 1 2 3 4 आणि 5 मस्त आम्ही हॉस्टेल मधून आलोय. हा नसले सो ये और हम सुबह निकल्या गेट से नहीं निकले, बाहर से निकले. आणि इथे सर्व साधी गोष्ट नाहीत. ठोंबरे काकांचे सुपुत्र हे टॉर्च घेऊन आलेत मायानवर मारतात. पांढरंग काकांची पोरं. रस्त्यात वाट ही खूप बिकट आहे पुढे. जर आम्हाला भूत बीत काय हे केलं तर आम्हाला सपोर्ट करा. चला भेटूयात. सो गाईज आपण वाईब करत आहोत डोले दिसतात. पूर्ण. पुढचा रस्ता दाखव आधी. आपण रस्त्यावर चालत आहोत. तर आपल्याला इकडे जायचं आहे आंबे पाडायला. सो आपण पूर्ण खूप मोठा गाडी प्रवास आहे, खूप मोठा. तुम्हाला आमच्या प्रवासात सर्व काही समजून जाईल आम्ही किती. आणि लीडर आहेत आमच्या ग्रुपचे निहाल दादा रसाल. सो आपल्याला रिडिंग करत आहेत कुणाल ठोंबरे. चला आपण त्याच्या पाठीमागे जाऊयात. कुणाल ठोंबरे. आपल्याला रानमेवा खायचा आहे. सो या बघू भेटू आपण. इथं हा रस्ता बरोबर नाही. हा रस्ता काही ते बरोबर केलेला नाही. तरी माझा PWD विभागाला हे विनंती आहे. थोडं पाणीची कमी कमी आहे. आहे. पाणी चल या मातीत मिक्स करतो आता. बघा एक मिनिट. आता बरोबर ब्लॉग बंद कर. तर तुम्हाला भेटूयात आपण पुढच्या प्रवासात. सो बाय. आता खरी पायवाट चालू झालेली आहे, बघू शकता. ही बघ, थांबा टॉर्च चालू करू दे. नाही फिरवलं तर उलट येईल. आय धवत गेलं. असं आहे ना, असं कर, असं तर सगळे असं करू. नाही हे बघ, हा तुझा असा हात आहे ना, असा नाही. तुझा हात कसा आहे हे बघ. नाही याडा उलटा छोटा आहे, धवत गेलं. तू फ्रंट घे. हे बघ असा फ्रंट आहे ना तुझा, असा फक्त असा करायचा तुला. तर आता चांगलं. आम्ही जरा शिकाऊ ब्लॉगर आहोत. ते आमचे मित्र जरा बायले नाहीत. आम्हाला रस्ता दिसत नाही. जाऊ दे. सगळे म्हणजे एकदम बाई लोक आहेत आम्ही सगळे झोपलेले आहे. तर आपलं आता चालू होत आहे जरा ट्रेकिंगचा रस्ता. आणि ऍडव्हेंचरस. ट्रेकिंग नाही ट्रेल बोलतो त्याला. कार्यक्रम झालेला आहे. हे बॉटल कशी फोडतात दाखव. चल माचीस भेटलेली आहे आपल्या. खाली काच आहेत. सांभाळ. जंगलात जाताना जपून जावं. हे पुढचा डोंगर दाखव. चल इकडं चाललोय आम्ही आता. तर जंगलात जाताना पहिला नियम, कुठल्याही वस्तूला हानी पोचवावी नाही. हे गवरेश नको. आणि हे असे फालतूगिरी धंदे करायचे नाही. कुठं दगड काय टिक्का बिक्का दिसला हात लावू नये. भूत झपाटल्यास कोणी जबाबदार नाही. भूत झपाटल्यास निहाल बाबाचं नाव घ्या. थोडं स्वामी समर्थांच्या कृपेने आमची शुभ सकाळ सुरू होती. लवकरच आता आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. आता जरा इथं आमचं मूत्र विसर्जन चालू आहे. गौरेश म्हात्रे आणि विवेक म्हात्रे. ते नाही का मेल्यावर आपण नाशिकला हे नेतो. ते जोपर्यंत मुत्तील तोपर्यंत वाटे खाली होत नाही. एवढी लेवल एवढी. आता मनीष दांडकर काहीतरी बोलू इच्छितात. आम्ही ना वारकरी भाई, आम्ही ठाकर. असं आहे की आपण शिवे पण नाही देत. आपण काय संप्रदायामधून पण आलेलो आहोत. आपण गाणी ऐकू शकता की आपण कसे गाणी. आता आमच्या समोर किती 3 रस्ते आहेत. तर आता आम्ही कन्फ्यूज आहोत की कुठल्या रस्त्याने जावं. तर 2च आहेत. कुठला चांगला मार्गदर्शक असून तुम्ही सुद्धा कोणत्या रस्त्याने जाणार? जर टोमॅटो आला
तर लेफ्टला जायचा आणि जर हे लिहिलेलं आलं तर राईटला जायचं हा काय हा आपल्याला लेफ्टला जायचं तावेर थांब थांब आई धावाड्या बघू तर दे ना भेंचोत परत परत टोमॅटो आलं तर लेफ्टला टोमॅटोच पाहिजे आपल्याला आपल्याला टोमॅटोच पाहिजे हे बघ, टोमॅटो टोमॅटो आलेला आहे तर आपण लेफ्ट साईडने जात आहोत सरळ डोंगराच्या पायथ्याशी. चला आता तुम्ही हॅलो गाईस, तर आपण इथं थांबलेलो आहोत कारण की आपल्याला खूप भारी व्ह्यू दिसलेला आहे. दृश्य दिसलेलं आहे. तर आपण बघू शकता बघा खूप भारी रायगडचं असं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर हे दृश्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, हे सगळं फक्त कोकणात कोकणातच पाहायला आणि मिळतात. हाच तो डोंगर जिथं संजीवनी बोटी उजळते अशी उजळते. हा, खूप रहस्यमय इकडे गोष्टी आहेत रायगडमध्ये. तर आपण चाललो आहोत आता. आपल्याला असेच काही दृश्य बघायला भेटतील. सो ये थोडं आमची मराठी कच्ची समजून घेऊ शकता. मराठी चांगली आहे आमची, पण आता 2 वर्ष सतत आम्ही इंग्लिश बोलत आलेलो आहे, त्यामुळे सध्या आमच्यावर दबाव आहे जरा. 2 दिवसात आमची एक्झाम आहे, एंडसेम एक्झाम आहे. पण ते बोलतात ना, आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे, तसं येते. आपण वाई बघू शकता. चला आपण ना शर्यती पण ठेवू, कोण आधी झाडावर चढतो. धावत नाही, झाडावर चान्स नाही, पण एवढी भारी. असू दे, पुढे अजून आपल्याला खूप झाड येतील. तर इथं निहाल प्रयत्न करताना नियन सुटेल ते, नियन सुटेल. सो इधर आपला चाललेला आहे प्रयत्न वर चढायचा आणि निहाल नाही चढू शकला, निहाल त्यांचे प्रयत्न फेल गेलेले आहेत. फेल गेलेले आहेत. आता मनीष दांडकर विनायक दांडकर यांचा सुपुत्र मनीष दांडकर हे यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत की हे चढतील आणि हे चढलेले आहेत दोघं जण. पण आपण बघू शकता हे चढलेले आहेत, चढले. निहाल वरती आहे. निहाल अजून वर निहाल तर वर चढलेले आहेत एकदम मस्त. ए बस बस. तर या शर्यतीचे विजेते निहाल रसाळ झालेले आहे. चला आता उतरा, बस झाला, आंबे खायचे. रसाळ, शापूरचे दांडकर. चलो फिर उतरो. बस चला खाली या, खतम हुआ. मला एवढा झाडा काय दिसत नाही. हे आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आम्ही मेंबर्स. हे चल ना उतर. निहाल, तुमचा पहिला प्रयत्न फेल गेला तर तुम्हाला कसं वाटतंय? मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उनपे है धिक्कार. बस एवढंच. आता तुम्ही सकाळच्या निसर्गातला आवाज ऐकू शकता. मी अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत. आता आम्हाला मोराचे आवाज ऐकलेत आम्ही. ए शांत राहा. असंच असतं, कॅमेरा केला की आवाज जातो. पण आम्ही तुम्हाला मोराचा आवाज ऐकूनच राहू लवकरच. एक विद्यार्थी म्हणून नेहमी खरंच बोलणार आम्ही. तुम्हाला आम्ही मोर पण दाखवू. चला आमच्या सोबत फक्त जुडे रहिए. चांगला काही होऊ शकतं, बिबट्याने जरी खाल्ला आम्हाला तरी आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही आता डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे. कुठे रे आंबा, कुठे दिसतोय तुम्हाला? तिकडे ह्यांना कुठेतरी आंबा दिसतोय. तर आता आम्ही तुम्हाला वरती पोचून दाखवूच. हा गौरेश, थोडा कुठला ब्रेक? वॉटर ब्रेक. आता ह्यांना आंबे दिसलेले आहेत तर आता ह्यांच्या पाठी जाऊया धावत. आत्ताशी मोहर लागला असं गौरेश यांचं म्हणणं आहे. ही आमची पायवाट नाही आहे, आम्ही बनवत चाललोय. आंबे नाही आहेत.
आता तिकडे आम्ही कुठेतरी वरती जाऊया आता शोधायला. फालतूची क्लाइम्बिंग आहे. आई जाऊले. मनीष जरा मोबाईल घेतो का? चालू आहे शूट कर पुढचं. ऐक आता आम्ही आलोय कुठल्या तरी खड्ड्यात. आई जवली. आता बघू शकता आम्ही कुठं आलोय. एकदम डोंगराच्या इकडं. इथून सगळी अशी माती वगैरे लोकांनी काढून नेलेली आहे विकण्यासाठी. आता आम्ही पुढे चाललोय मोराच्या शोधात. आम्हाला आता मोर दिसले 2, पण आम्ही कन्फर्म नाही आहेत. पण तरी आम्हाला वाटले की ते मोर आहेत. आवाज तसा झाला. आता पुढे तुम्हाला दाखवतो. ऐक ग. इथं स्ट्रगल करताना आंब्याचं मोटिवेशन संपलंय. आता करवंदाचं मोटिवेशन राहिलंय. ते भेटले तर ठीक, नाही तर मग आमची एवढी फेरी वाया जाईल. बघू शकता आम्ही पार डोंगराच्या इकडे आलेलो आहे. आता हळूहळू वरती जात चाललो आहे. खराब रस्ता चालू होत चालला आहे. हे सगळे पुढे चालले आहेत, त्यांच्या पाठी आम्ही येतोय. आई ग काटे लागले. तर आपण करवंदा शोधूयात खाण्यासाठी. कुठे आहे? इकडे कुठेतरी करवंदाचं झाड आहे. आई ग. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. ऐक करवंद कुठे आहेत? हे बघ कच्चे. अरे कच्चे मस्त आंबट आंबट लागतात. हाच काय रस्ता तो. बापरे, हा कसा रस्ता आहे. हे मोबाईल घे. कॅमेरा चालूच आहे. इधर कॅच. थांब. द जम्प. द नवीन माणूस नाही सरकणार. यू कॅन डू इट. अरे काय केटी. आमची पाठण गेलेली आहे गाईज. तर हा पण बघा. ओ माय गॉड. आमच्या पुढचा व्ह्यू दाखवू दे. हा बघ हे भेंडी खतरनाक. हे आमचं बघू शकता. तुम्हाला आमचं दिसलं तर कॅम्पस दिसू शकतं. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. इकडे आमचे हॉस्टेल्स, इकडे कॉलेज. भेटले थोडेसे कच्चे कसे काना असो बघू दे. निधी इकडं एक बघू शकता. असे करवंद भेटलेत आम्हाला. जस्ट यू हॅव टू. ओ हे फूल करवंदाचं मनीष दांडकर यांनी काढलं. त्यांना छोटी छोटी फळं लागलेली आहेत. चीक निघतोय. कसं लागतंय? एक नंबर. आणि जर हे याचं चीक तोंडात गेलं तर चालतं का? चालतो. हे काय आपल्या चिक. ये खूप सारी करवंद लागलीत. प्लीज जरा सिनेमॅटिक व्हिडिओ काढा. तर आपल्या तुम्हाला public साठी. करवंदाचा इतिहास सांगतो आम्ही. या करवंदाचा इतिहास काय माहिती काय? जे 500 वर्षापूर्वी जे दांडकर परिवारचे जे पुरुष होते ते इथं पाणी पिण्यासाठी या खाली एक डबका आहे तिथं आलेले. तर त्यांना एक करवंद झाड भेटला. त्या करवंद झाडामध्ये पाणी होतं. त्या पाणी जेव्हा प्यायले तेव्हा त्यांची ताण भागली. त्या ताण भागल्यामुळे हे नाव आहे दांडकर करवंद. मग ते आमचा पहिला करवंद ते ना. हे दांडकरांचा वारस त्यांना चारण्यात आहे. कसं लागतोय? एक नंबर. याची चव म्हणजे काय नैसर्गिक ना एकदम. आरा खतरनाक. चिक पण पांढरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो गनिमी काव्यासाठी जो मार्ग निवडला जायचा ना, तो ह्याच रस्त्यामध्ये निवडला जायचा. ते गौरेश मात्र हे करतप करताना स्टंट करताना. थांबा आता स्टंट दाखवतो तुम्हाला. माकडानं मी शिकवलं. बघू शकता किती मजबूत आहे त्या झाडामध्ये. हे काहीतरी पडला बा आता. स्ट्रगल करताना काटे बिटे बोच्यात घुसले. चला या. हे बघ, काट्या नीट बघून या मित्रांनो तुम्ही सर्वांनी. समोर पण ये, समोर.
ओय ग काटा आहे. थांब सोडू नको. एवढा चांगला व्ह्यू असतो. आई जवली कुठून आलो मी इच्छो. आता भरगच्च काय भेटलंय रे? करवंद. आणि जसे जेवलीच ना 4 दिवस जांभलं गेलं मधून तोडलं का आता. आई जावली आई धुलिया काय गेलं त्याला. इथं गेला का? हे टप्पर जाय टप्पर. इथे या. इथे या. हे आम्ही सांगतो ऐका. जर तुझं घे ना आधी. हा बोल ना लागलं रे माझ्या पण लागलं. ए थांब हा चला परतीच्या प्रवासाला जाऊ. आयु पी आंबे शोधू. हा. पण थांबायचं नाही. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की आले तुफान किती निर्जना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जिंकलो मी स्वातंत्र्या वाटवली. आई काट तुम्हाला आम्ही आता पुढे भेटतो लवकरच. आता आमच्या फोनची चार्जिंग जरा 20% आहे. जेवढं होऊ शकतं तेवढा व्लॉग आम्ही करू आणि केलाच तर दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये कंटिन्यू करूच. तुम्हाला पुढे भेटूया आम्ही आता. चला. पण एक संशय आलाय की इथं माणूस गाडलाय. मनीष दांडकर पुढचं काय बोलायचं इच्छिते. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं इथे पुरातन अवशेष असतील. कारण माती अजून ताजी आहे. मातीवरनं तरी असं वाटतं गेले 3-4 दिवसापासून काहीतरी पुरलेलं आहे. डॉक्टरकडे घेऊन चला तुम्ही. म्हणजे सध्या तरी आपल्याला त्याची हाडं भेटतील. डॉक्टरकडे घेऊन चला. ए बघ बघ इथे रक्त लागले. इथे हे थोडस रक्त लागलेलं आहे इथे इथे इथे. तर आपण बघूया इथे पुढची काय आहे ते. इथे माणूस मिळायचा वास येतोय. तुम्ही बघू शकता इथे काय आहे. तर पुढची इन्व्हेस्टिगेशन गौरीश मात्र इथे झाटा काय नाहीये. चला पुढे. मी काय सनराईज बघायला थांबलो तर इथं बघू शकता तर मनीष दांडकर फोटोग्राफी स्किल्स. आम्ही इकडे सगळं असं एक्सप्लोअर करून आलेलो आहे. बोला काय? 6 वाजेपर्यंत हॉस्टेलला राहून झोपा काढण्यापेक्षा सकाळी 5ला उठून हे असं निसर्गाचं सौंदर्य बघणे ना याच्यातच खरी मजा आहे. याच्या आधीचा थोडा पार्ट कट केला जाईल. काय टेन्शन नाही. कोणी काय घाण केली का? काय पण करतात पोरं. सम्यक हे हाताची घडी कुठं घालतो? ते हे वाटेल असं. हाताची गाडी स्वतः बोलते हाताची गाडी करते. अरे हे ना चालता आलोय कुठल्या तरी गावात. गावाचं नाव तर माहिती नाही पण आलोय कुठेतरी. गाव आहे. तुमच्या गावावर कसं वाटतं तुम्हाला? सुंदर गाव आहे. शांत गाव आहे. काय बोलू शकत नाही आता. कुत्रे भुकतात आमच्यावर. आम्ही काय आमच्या स्वागताला कोणतरी आलेलं आहे इथं बघू शकतात. मस्त तर खूप स्वच्छ आहे गावात. परिसर स्वच्छ आहे. कौलांची घर आहेत. गावाचं देऊळ कुठं राहिलं पाठीमागं? इथे समोर आहे इकडे आहे. गावला बघू शकता त्या डोंगराच्या पायथ्याशी आम्ही या गावातून येऊन पोचलोय आणि आता मेन रोडला लागत चालू आहे. हा गावाचा रोड आहे सध्या. कसं वाटतंय तुम्हाला? खूप सुंदर असं गाव आहे. तिथे बघू शकता घरटा पण आहे झाडावर. चिमण्यांचा अरे हसताय काय खरंच आहे. हसण्यासारखी काही नाही निघाल्यात. कसला आहे ते माहिती नाही पण आहे. आणि इथे बंगला पण एकदम असा मस्त. गावातली लोक गावं पण आता डेव्हलप होत चालेल असं माझं म्हणणं आहे. गावातली लोक पण खूप सुशिक्षित आहेत. वगैरे हे आता खूप सुशिक्षित होत आणि हा चाललेलं आहे. गाव कसं होतं माहिती काय? ग्रीन सिटी नाही, ग्रीन विलेज क्लीन विलेज. ग्रीन विलेज क्लीन विलेज बघू शकता. इथे कुठेच कचरा वगैरे काय नाहीये. तिकडून आलोय आम्ही आता. हे बघू शकता हे एवढे सुंदर ढग दिसत आहेत. काय म्हणणं आहे तुमचं मनीष? आमचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिसिटी खूप वायालाच आहे त्यामुळे हा बल्ब बंद करावा. तर गौरेश मात्रे यांना माझी विनंती आहे की त्यांनी तो बल्ब बंद करावा त्यांच्या हस्ते. कनेक्शन बघून हा डाळका ठीक आहे तुला जरा काय ठीक आहे सुटला.
तो आता लास्टला आमचा वंश त्याला आता पहिला आता माझी बारी मग नंतर माझी बोलली ना माझी लावड्यात झाटा लावू. याला कसं दिला मग काढला का याला आपण याच्यात बसूया की इथं नाहीच की. सो गाईज आता आपण चाललो आहोत डिग्रीच्या पाटी आंबे पाडायला, कारण की आपल्याला आंबे भेटले नाही आणि आता आपण आलो आहोत ब्रिजवर. हे आपण बघू शकता. आपण मागील 24 तास जागे आहोत जागे मागील 24 तास. लास्ट 24 hours या नाही आलं पुढचं तुला तर It's- राहू दे ब्लॉक इट्स ओके. थांब एक सिनेमॅटिक व्हिडिओ. अरे थांबे स्पीकर जरा. जॉलाईन अरे नाही येत आहे रे, काला येत आहे. अरे बोच्या सूर्य कुठे आहे? असू दे ना सूर्य कुठं पण. एक सिनेमॅटिक तुमचा पण. विवेक विवेक नीट नीट सिनेमॅटिक पाहिजे ना. विवेक विवेक आमचे प्रेसिडेंट सॉरी आय टीचे प्रेसिडेंट प्रेसिडेंटला मारून फेकतील. ग्रुपचे प्रेसिडेंट. आणि चला भेटू आपण डायरेक्ट तुम्हाला आंबे वाढायला. आता तुम्ही बघू शकता आमचे 2 जीवलग आलेले आहेत तिथं. आम्ही आता आलोय आमच्या कॉलेजच्या इथं. बघू शकता हे आमचं कॉलेज आहे. काय म्हणणं आहे तुमचं? कधी आलात का एवढ्या सकाळी कॉलेजला? हां येतो कोणतं मोटिवेशनच नाही आमच्याकडे. काय बोलले पप्पा? सकाळ सकाळ कॉलेजला जाऊ नको. कुत्री बसलेली असतात व त्यांना कशाला आम्हाला. पण या कॉलेजने आम्हाला खूप काही दिलंय, खूप अनुभव दिलाय ना तो आणि हाच अनुभव घेऊन पुढे आम्ही डिग्रीसाठी सुद्धा इथेच अप्लाय करू. आपल्याला कर इंटरव्ह्यू आलोय आम्ही आता कुठंतरी. लवकरच आलोय आम्ही आता. हे इथं मूत्रविसर्जन. कधीपासून मुततोय तो नाही म्हणजे पाण्याचं लागलं जाता. आता ऍक्टिंग असेल ऍक्टिंग. हॅलो गाईज, तर आपण आता पोचलो आहोत हॉस्टेलला. तुम्ही बघू शकता खूप मेहनतीनंतर आपण पोचलो आहोत. खूप कष्ट घेऊन पोचलो आहोत आपण आता आपल्या हॉस्टेलला. तर थांबा एका फ्रेममध्ये या. हॅलो बाय बाय करू ना. तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तो तेव्हापर्यंत गुड बाय. चलो बाय. तुमच्या नशिबात असेल तर आजच हा ब्लॉग एडिट होईल, नाहीतर मग काही महिन्याने तुम्हाला भेटेल. तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. नाही अशी फालतुगिरी करूच नका. तुमच्या स्व इच्छेने करायचं असेल ते करा, नंतर राहू दे, काही गरज नाही. आम्ही वाटलं जीपेचे स्कॅनर पण ठेवतो. आम्हाला फक्त जेवण स्पॉन्सर करा, आम्ही खुश राहू. चालेल, ठीक आहे, बाय. लव यू. कोणाकडे पीक नाही मागायचं. बंद पडलं. आम्ही आलोय गगनगिरी हॉटेलला. हा आमचा खूप सारा नाश्ता आहे. लिटर दूध. 1 लिटरपेक्षा थोडं जास्त दूध आहे. एक ग्लासात याला दूध यायला खास हळद टाकून लागतं म्हणून ते. कसा आहे नाश्ता? मस्त आहे. तुमचं काय म्हणणं आहे? पोट भरेल ना का अजून नाश्ता पाहिजे? नाही, आमचं जेवणच आहे, कारण तो आम्ही हाताने खातोय बघा. चला आता आम्ही नाश्ता करतो. तुम्हाला भेटूयात परत.